आणि आता दहीहंडीच्या सुपरफास्ट बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत. मुंबईच्या कोकणनगर गोविंदा पथकाकडून 10 थर लावत विश्वविक्रम. ठाण्यात प्रताप सरनाईकांच्या संस्कृती प्रतिष्ठानच्या दहीहंडीमध्ये गोविंदांनी लावले 10 थर. जोगेश्वरीच्या जय जवान पथकाची 10 थरांची हॅट्रिक. चक्क 3 वेळा लावले 10 थर. ठाण्यामध्ये मंत्री प्रताप सरनाईकांच्या संस्कृती प्रतिष्ठानची दहीहंडी फोडण्याचा मान. परदेशी पाहुण्यांना स्पेनच्या पथकाने फोडली दहीहंडी. पुण्यामध्ये राधाकृष्ण ग्रुप गोविंदा पथकाने 7 थर लावत पुनीत बालन यांची दहीहंडी फोडली. यावेळी त्यांनी 1,11,000 रुपयांचं बक्षीस जिंकलं. ठाण्यातली माजी खासदार राजन विचार यांची दहीहंडी ठाण्याच्या प्रमुख 5 गोविंदा पथकांनी एकत्र येऊन फोडली. धर्मवीर आनंद दिघे स्मृती प्रित्यर्थ ठाण्यातली ही मानाची दहीहंडी समजली जाते. वरळी नाक्यावर परिवर्तन दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. आशिष शेलारांसह इतर नेत्यांचाही सहभाग. यावेळी मोठ्या उत्साहात मुख्यमंत्र्यांनी फोडली दहीहंडी. ठाण्यामध्ये कोपरीच्या शिवतेज महिलांच्या गोविंदा पथकाने भर पावसात 6 थर लावत फोडली हंडी. माजी खासदार राजन विचार यांच्या निष्ठेची पहिली हंडी महिलांनी फोडली. यावेळी मीनाताई ठाकरेंच्या स्मृतीप्रित्यर्थ शिवतेज महिला गोविंदा पथकाला 51,000चं बक्षीस. मुंबईमधल्या दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 95 गोविंदा जखमी, एकाचा मृत्यू. 19 जखमी गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरू. किरकोळ दुखापत झालेल्या 76 गोविंदांना डिस्चार्ज. मुंबईत दहीहंडी दरम्यान जखमी झालेल्या गोविंदांवर महापालिका रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार. पालिका आयुक्त भूषण गगराणींची माहिती. नवी मुंबईतल्या मानखुर्दमध्ये दहीहंडी उत्सवात एका गोविंदाचा मृत्यू, तर प्रशासनाकडून सर्व गोविंदा पथकांना खबरदारी घेण्याच्या सूचना. ठाण्यातल्या अविनाश जाधव यांच्या दहीहंडीमध्ये दहीहंडीत जितेंद्र आव्हाडांची उपस्थिती. यावेळी गोविंदांच्या उपस्थितीत महाराष्ट्र गीताचं गायन. मांडूपमध्ये किरीट सोमय्यांचा दहीहंडी उत्सवात सहभाग. किरीट सोमय्यांनी 4थ्या थरावर चढून फोडली दहीहंडी. मुंबईच्या मालाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून दहीहंडीचं आयोजन. हिंदी सक्तीच्या जीआरची दहीहंडी फोडली. ठाण्यातल्या अविनाश जाधवांच्या दहीहंडीत एक गोविंद जखमी. मालाड येथील ओम साई गोविंद पथकाने 8 थर लावल्यानंतर 7व्या थरावरनं पडून गोविंद जखमी. जखमी गोविंदाला उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल. मुंबईच्या शिवडीत मनसेच्या दहीहंडीत ठाकरेंच्या शिवसेनेच्या अरविंद सावंत यांची उपस्थिती. बाळा नांदगावकरांनी केलं होतं दहीहंडी उत्सवाचं आयोजन. वरळी नाक्यावरील परिवर्तन दहीहंडीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. स्वराज्याचा मावळ्या पथकाकडून छत्रपती संभाजी महाराजांच्या छावा चित्रपटातल्या दृश्याचं सादरीकरण. मुख्यमंत्र्यांनी केलं पथकाचं कौतुक. बोरिवलीच्या देवीपाडा मैदानात दहीहंडी उत्सवाचा जल्लोष. विविध गाण्यांवर तिरकली तरुणाई. तारामती चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दहीहंडी उत्सवाचं आयोजन. मुंबईतल्या मागा ठाण्यातील प्रकाश सुर्वेंची दहीहंडी उत्सवात नृत्यांगना राधा पाटीलचा ठेका. राधा पाटीलला पाहण्यासाठी तरुणाईची अलोट गर्दी. मुंबईच्या मागा ठाण्यातील प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडी उत्सवात गौतमी पाटीलची उपस्थिती. गौतमी पाटीलचा मुंबईतला पहिला परफॉर्मन्स. गौतमीला बघण्यासाठी तरुणाईची अलोट गर्दी. बोरिवलीच्या देवीपाडा मंदिरात सेलिब्रिटीजची मांदियाळी. अभिनेत्री जयाप्रदांनी लावली आमदार प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडी उत्सवात हजेरी. पुण्यातल्या लाल महाल चौकामध्ये पुनीत बालन यांच्याकडे डीजे विरहित दहीहंडीचं आयोजन. पारंपरिक वाद्यांचं वादन करत दहीहंडी उत्सव साजरा. पालघर जिल्ह्यातल्या चिंचणी कुळीवाडामध्ये दहीहंडी साजरी करण्याची अनोखी परंपरा. 30 फुटांच्या खांब्यावर हंडी बांधून ती फोडण्यासाठी खांबावर चढलेल्या व्यक्तीवर तेलाचा मारा केला जातो. या दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी परिसरातल्या नागरिकांची प्रचंड गर्दी. अलिबाग तालुक्यातील कुरडूस गावात 25 फूट उंच विहिरीवर दहीहंडी फोडण्याची 33 वर्षांची परंपरा आजही उत्साहात सुरू. ही अनोखी प्रथा पाहण्यासाठी लोकांनी केली होती गर्दी. रायगडच्या पालीमध्ये महिला गोविंदा पथकाची भर पावसात सलामी. महिला गोविंदाचे थर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव जोरात. नवी मुंबईच्या ऐरोलीत शिवसेनेच्या विजय चौगुलेंनी तयार केली आकर्षक दहीहंडी.
सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने दहीहंडीचं आयोजन. ठाण्यामध्ये रवींद्र फाटक यांच्या दहीहंडीच्या उत्सवामध्ये शिवसाई प्रतिष्ठानने रचले 9 थर. शिवसाई प्रतिष्ठानने रचलेल्या थरांमध्ये 2 पिढ्यांचा सहभाग. वडील आणि मुलगा दोघेही दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वतीने डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकात दहीहंडीचं आयोजन. गोविंदा पथकातील प्रत्येक गोविंदांना देण्यात आला सरकारतर्फे इन्शुरन्स. ठाण्यामध्ये अविनाश जाधव यांच्या मनसे दहीहंडीचा उत्साह. यावर्षी मराठी सणांसाठी मराठी मनांसाठी असं ब्रीदवाक्य घेऊन दहीहंडीचं आयोजन. पुण्यामध्ये पुस्तक दहीहंडी उत्सवाचं 20वं वर्ष. नेत्रहीन विद्यार्थिनी रेश्मा कोळेकर हिच्या हस्ते पुस्तक दहीहंडी साजरी. दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये दहीहंडीचा जोरदार उत्सव. पसायदान या सामाजिक संस्थेकडून दहीहंडीचं आयोजन.